तर आंदोलनाच्या अगदी दुसऱ्या दिवशी आझाद मैदानात आंदोलक अंघोळ करताना दिसले। इथे टँकरने पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी पाहूया। मराठा आरक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे असा तक्रार मराठा आंदोलकांची आहे। अंघोळीपासून जेवणापासून नाश्त्यापासून सगळ्याचीच सोय गैरसोय या ठिकाणी झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी टँकर आझाद मैदानात आणले। त्या टँकर खालीच आपल्याला बघतोय की अंघोळ करताना सर्व मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे। वरून पाऊस पडतोय, पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आझाद मैदानात चिखल झालेला आहे। त्यामुळे मोठी गैरसोय झालेली आहे। याशिवाय नाश्ता असेल, अंघोळीपासून सगळीच गैरसोय झाली आणि आता त्यामुळे एक संतापाची लाट ही मराठा आंदोलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक निषेध सरकारचा प्रशासनाचा आपल्याला करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आता त्यांनी थेट आझाद मैदानातच अंघोळ करायचा, टँकर खालीच अंघोळ करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला घेत आहेत आणि एक संताप कुठेतरी व्यक्त करतायत की आम्हाला जाणीवपूर्वक आमची अशा पद्धतीने गैरसोय केली जाते। या ठिकाणची जेवणापासून इथे हॉटेल्स असतील ते बंद केले जातात, रात्रीच्या लाईट्स बंद केले जातात, पाण्याची गैरसोय, इथे बसण्याची देखील गैरसोय हे जाणीवपूर्वक प्रशासन करत आहे असा आरोप त्यांचा आहे। एवढं सगळं असताना देखील आता प्रशासन यावर काय निर्णय घेते हे देखील पाहावं लागेल। सोय या ठिकाणी चिखल झाला, त्यामुळे या ठिकाणी खडी टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा देखील परिणाम काही झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।